आज जागतिक योगा दिन आणि याच निमित्त पाहिलं तर परळी शहरातील एक अनिल मस्के नावाचा एक व्यक्ती आहे. आज तो पाहिलं तरी तासोन तास तो पाण्यामध्ये योगा करू शकतो आणि करत आहे गेल्या अनेक वर्षापासून. आपण आता त्यांच्याशी बातचीत करण्यात आहोत योगा दिनानिमित्त. दादा काय सांगाल, आज योगा दिन आहे त्यानिमित्त पाहिलं तर आपण पाण्यावर किती प्रकारचे योगा करू शकतात? मी पाण्यावर 4-5 प्रकारचे योगा करू शकतो आणि मला म्हणजे पाण्याची सोय आहे आणि मी जवळजवळ 4-5 तास मी पाण्यात राहू शकतो. म्हणजे माझी कॅपॅसिटी आहे 8 तास 12 तास पाण्यात आणि मला एक सवय आहे ही आणि मी सगळ्यांना प्रेरणा देतो किंवा माझ्यापासून काहीतरी शिकावं आणि खूप लोकांना मी प्रेरित केलं आहे पोहण्यासाठी. 100-200 लोक माझ्यामुळं पोहायला शिकलेले आहेत. आपण किती प्रकारच्या योगा करू शकतात पाण्यावर? 6 प्रकारचे योगा करू शकतो पाण्यावर. कपालभाती, काय त्यांचे काय नाव आहे त्यांचे? कपालभाती, पद्मासन, मंडूकासन करू शकतो मी. अजून ते बरेच योगा करू शकतो. पवनमुक्त आसन करू शकतो मी पाण्यावर आणि अनुलोम विलोम सुद्धा करू शकतो पाण्यावर. नेमकं योगा करण्याचा फायदा काय होतो युवकांना? योगा केल्यानंतर फायद्याला माणसाचं आरोग्य वाढतं, व्यवस्थित स्वस्थ राहतं आणि टवटवीतपणा तजेलपणा म्हणजे दिवसभर जी एनर्जी आपल्या म्हणजे शरीरामध्ये राहते आणि योगा केल्यामुळं आपलं आयुष्यसुद्धा दीर्घायुष्य होतं आणि रोगमुक्त माणूस होतो योगा केल्यानं आणि स्विमिंग केल्यामुळं. आणि प्रत्येकानं योगा घरात केलाच पाहिजे आणि स्विमिंगसुद्धा केली पाहिजे आणि योगामुळं माणूस हा निरोगी राहू शकतो. आपण पाहिलं सध्याची पिढी हे आता सध्या जे नशेच्या आधी गेलेली आहे, गुटख्याच्या आधी गेलेली आहे, अशा युवकांना आपण काय संदेश देणार योगाच्या आज योगा दिनानिमित्त? मी त्यांना वारंवार सांगतो, जसं मला वेळ मिळेल तसं हे मी निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न मुलांना करायला लावतो आणि माझी प्रेरणा घ्यायला सांगतो नेहमीच. मी सकाळी उठून 5 वाजता उठावं असं मी मुलांना सांगत असतो आणि फिरायला जा, व्यायाम करा वगैरे. तुम्ही प्रगती चांगले हे गुटखा वगैरे खाऊन तुमचे म्हणजे किती आयुष्य बरबाद व्हायला आहे आणि आत्ताची पिढी ही म्हातारपण येण्याची शक्यताच नाही असं मला वाटतं. आणि जर आपण सगळ्यांनी जर ह्याने सरकारनं चर्चेवर योग्य विचार केला तर गुटखा बंदी वगैरे कडक करायला पाहिजे. दारूच्या व्यसनी मुलगा गेला की त्याला म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करायला पाहिजे. असे गुरु तयार केले पाहिजे. म्हणजे त्याचे शिबिर भरवलं पाहिजे. मोठमोठे शिबिर नसे नावालाच व्यसनीमुक्त आंदोलन करतात, फक्त त्यावर अंमलबजावणी कमी करत नाहीत. आज तुमचं झालं 65 ते 66 वर्ष होऊन गेलेलं आहे तुमचं, तरी पण तुम्ही सकाळी उठून नित्यम उठतात, स्विमिंग करतात, योगा करतात, त्याच्यामुळे तुमची तब्येत आज व्यवस्थित आहे? मी सकाळी 5च्या नंतर झोपतच नाही. मला फार सवय चांगली आहे, माझ्या लहानपणापासून मला सवय आहे आणि माझ्या आईवडिलांनी माझे संस्कार चांगले दिल्यामुळं मी आजपर्यंत आलो. माझ्या आईवडिलाची पुण्य आहे मला की मला पहाटे कधीच माझ्या आईवडिलांनी झोपू दिलं नाही मला आणि मी त्यांचं ऐकत गेलो. म्हणून माझी हे आता 65 वर्ष वय झालं, माझा कुठलाही आजार नाही, मला कुठलीही म्हणजे बिमारी नाही, मला कुठलीच शिकायत नाही मला आणि मी एवढं तंदुरुस्त जीवन जगतो की मी आनंदी जीवन जगतो स्वतः. आजच्या युवकांना आपण योगा दिनानिमित्त काय संदेश देणार आहात? मी एवढं सांगायला आजच्या युवकांना की दररोज पहाटे उठून योगा केलाच पाहिजे आणि निर्व्यसनी राहिलं पाहिजे माणसाने. तर हे होते अनिल मस्के. त्यांचं एकच म्हणणं युवकांना की योगा दिनानिमित्त की प्रत्येक युवकांनी सकाळी उठलं पाहिजे लवकर आणि योगा केल्या पाहिजे, त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. कॅमेरापर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.